मी भारत बेटकेकर. आज मी इथं आंबोलीच्या पुढे गाव आहे दाबेली. त्या गावामध्ये थोडा निवांत बसलो आहे आणि इथं आपले एक दादा मला भेटले. दादा, तुमचं नाव काय? आमचं पांडुरंग लक्ष्मण असणे. पांडुरंग लक्ष्मण असणे. हां, इथे राहतात तुम्ही? होय. हां, किती वर्षापासून? आम्ही तरी काहीतरी 20 वर्षापासून. आणि व्यवसाय का तुमचा? व्यवसाय शेती. शेती किती शेती आहे? हा, इथे एक आहे 4 एकर आहे. हां, आणि तिकडे एक गावाकडे एकरभर आहे. आणि काय का पिकवता तुम्ही आता? काय इथं ऊस थोडासा आहे आणि काय? आणि गवत. आणि काय नाही बाकीचं? नाचणे नाचणार विसणार करता गहू ठेवीत नाहीत. गवे ठेवत नाही? गहू ठेवीत गवे जास्त आहे तिकडे. लई गहू. हां हां हां. दिवस मावाळला की सुट भरलं. नासाडी करतात. नासाडी काय? नासाडी त्या लोकांना सोडून दिलं असणार आता. करायचंच सोडून दिलं. हां हां हां. तुम्ही आता हे तुमच्याकडे कोण गाई म्हशी बी आहेत काय? म्हशी गाई आणि कोण आहे? रेड बैल. हां हां. आणि तो दूध काढता येईल गाई म्हशींचं? दूध काढता. आणि काय कुठं हे डेअरी घालता. डेअरी घालतात. कुठल्या गाई तुमच्या? जर्सी का गावठी? जर्सी आहेत, गावठी बी आहेत. किती गाई अंदाजे गाई गावात? तुमच्याकडे गाव आहे? आमच्या नाही, आमच्या म्हशीच आहेत. तुमच्या म्हशीद आहे? हां, म्हणजे तुम्ही दूध काढता म्हशी? 3-4 म्हशी आहेत. रेडक्या आहेत 4-5. हां हां. तुमच्या घरामध्ये कोण आहे? हाय, मुलगा एक आहे. हां. सून आहे एक. हां हां. आणि त्यांची 2 मुलं आहेत. तो काय करतो? कोण? मुलगा मुलगा करतो? म्हशी कधी असतो. हां, म्हशी होतो. हां हां हां. सकाळी जरा चारवून येतो हां हां. आणि मग शेतात जातो कामाला. तुम्ही समजाच काय करता पूर्ण दिवस? हा, तुमचं कसं काय असतो कार्यक्रम, रोजचा कार्यक्रम? रोजचा कार्यक्रम काय, कवतरी शेताकडनं फिरून जायचं. अशा 4 पेंड्या कापून न्यायच्या. तुमचं वय काय आता आहे? वय 80 आहे. अरे वा 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 वा. आणि या 80 वयात तुम्ही एवढं काम करता, खरंच चांगली गोष्ट आहे. हां, म्हणजे तब्येत चांगली आहे. कशामुळे? तब्येत ऑपरेशन झालंय. हां. अरे, हृदयाचं. हां. 7-8 वर्ष झाली. हां हां हां. आता त्रास आहे का? ना तेच प्रॉब्लेम. ऑपरेशन झालं तुमचं? हां, मग तरी पण अजून काम करता ते? हो, आता करतोय. 1 वर्षभर करायला नव्हतं काम. हा तुमचं गाव एकदम सुंदर आहे. गाव होय होय, शांत आहे आणि मला बरं वाटलं इथं. हाय, गाव लांब राहिला आता. हां, 3 मैल आहे. 3 मैल. होय. हां. आणि हे हे राया शेतात बैल ढोरं बांधून जायचं 5 वाजता. असं 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 असं. बरं, आणि काय? आणि काय, तब्येत चांगली आहे ना? हाय सगळं व्यवस्थित आहे? हाय. ओके. मग मुलगा व्यवसाय म्हणजे म्हशी? मुलगा म्हशी पाहतो? म्हशीवर. आणि बायको घर काम करते? घरात काम करते. हां हां. घरातलं जेवण पाणी करून मग शेताकडे जाते. हां हां हां. तुम्ही आता हे वैरण आणलं, चारा कुठून आणलं? हे शेतात आणले. रोज आणता? हो, सकाळ संध्याकाळ का? आणि हे मग कोणाला देता मग इथल्या गायीना? तुमच्या आमच्या म्हशी. म्हशीना पुरतं एवढं आहे? हा, पुरतं नाही, चिकन आणतात. आणि हां हां हां. विकत घेत नाही? नाही. हां, तुम्ही स्वतःच्या ह्यात आणतो? स्वतःच्या शेतात आणले. हां हां. बरं, चांगली गोष्ट आहे. ती मला जास्ती येत नाही म्हणून तेवढ्याच 4 पेंड्या आणल्या. लांब आहे ते, इथनं जवळजवळ 3 मैल आहे. ते उभा राहायचं. हां. आता तुमची आमची भेट झाली आणि बरं वाटलं. आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आम्हाला तुम्ही बरीच चांगली माहिती दिली आणि एक बरं वाटलं. म्हणजे ह्या वयात सुद्धा तुम्ही काम करता, बरं वाटलं. धन्यवाद.